तर एक मोठी ब्रेकिंग न्यूज समोर येते। पूजा खेडकरचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला गेलाय। या क्षणाची महत्त्वाची बातमी, पूजा खेडकरचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळण्यात आलेला आहे। तर याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी उर्वशी खोना आपल्या सोबत फोन लाईन वरून जोडण्यात आलेले आहेत। उर्वशी, पूजा खेडकरचा अटकपूर्व जामीन फेटाळण्यात आल्यात, काय अधिक माहिती? पटियाला हाऊस कोर्टात जे आहेत कोर्टाने हा निर्णय दिला आहे। अटकपूर्व जामीन हे मिळालं नाहीये तिला, म्हणजेच आता लगेच कोणत्याही क्षणी दिल्ली पोलीस ऍक्शन घेऊ शकते। आपण कालच बघितलं, खूप मोठा निर्णय आला आहे पूजा खेडकरच्या केसमध्ये, जिथे तिला जिथे 15,000 सगळे जे ऍस्पिरंट्स होते आणि कॅन्डिडेट्स होते त्यांना त्यांची सगळ्यांची चौकशी करून, त्यांचे पेपर्स चौकशी करून मोठी कारवाई करण्यात आली। म्हणजे पूजा खेडकर यांना जे आहे येणाऱ्या तिचं कॅन्डिडेचर आणि प्रोबेशनल लेवलचा जो पोस्ट आहे तो काढला गेला। UPSCने पूजा खेडकर यांना तात्पुरती उमेदवारी त्याची पूर्ण रद्द केली आहे। तर हा निर्णय होता आणि आजचा एक हा निर्णय, जिथे पटियाला हाऊस कोर्टाने तिचा जामीन जो आहे, अटकपूर्वीचा जो जामीन आहे त्याच्या आपण सबमिशन्सला बघितलं तर काल कोर्टासमोर UPSC म्हणा किंवा दिल्ली पोलीस म्हणा, त्यांनी वारंवार ह्याची एक नोंद घेतली आणि कोर्टाला सांगितलं की कसं पूजा खेडकर यांनी वेळोवेळी आपले नाव चेंज केले। पूजा खेडकर हिने कोर्टात हे पण एक्सेप्ट केलं की तिने लिहिलंय की 5दा अटेम्प्ट केलेत, पण तिने केलेले 12 टाइम्स अटेम्प्ट, म्हणजे आणि 5 नसून 12 टाइम अटेम्प्ट केले। पण त्याचं रिझन दिलं, त्याचं कारण दिलं गेलं की ते एक दुसऱ्या कोर्टामध्ये हे अप्लाय केलेले म्हणून तिने सांगितलं नाही। कोर्टाने UPSCला पण विचारलं की तुम्ही तेव्हा का नाही कारवाई केली आणि तेव्हा का नाही तिला जे आहे ते चुकीचं मानलं गेलं किंवा तिला स्टॉप केलं। पण आता कोर्टाने निर्णय दिला आहे आणि तिची अटकपूर्वी जामीन जी आहे ती फेटाळली गेली आहे। म्हणजे दिल्ली पोलीस आता लगेच पूजा खेडकर हिच्यावर जे आहे ते ऍक्शन घेणार आहे असं कळून येतं। नक्कीच उर्वशी, आमच्या सोबत असंच थांबा। आपल्या सोबत आपले दुसरे प्रतिनिधी अरुण मेहत्रे देखील जोडले गेलेले आहेत। अरुणजी, अतिशय महत्त्वाची बातमी समोर येते। पूजा खेडकरचा जामीन हा नाकारण्यात आलेला आहे, अर्ज फेटाळण्यात आलेला आहे, तुमच्याकडे काय अधिक माहिती? या परिस्थितीमध्ये पूजा खेडकर समोर आता केवळ 2च पर्याय उरलेले आहेत। त्यातला पहिला पर्याय म्हणजे एक तर स्वतःहून पोलिसात हजर होणे, किंवा दुसरा जो पर्याय तो म्हणजे की पोलीस तिला कुठनं तरी शोधून काढतील आणि अटक करतील। आपल्याला माहिती की गेल्या अनेक दिवसांपासून पूजा खेडकर सापडत नाहीये, ती नेमकी कुठे आहे, तिचे फेराबाउट्स कुठे काय कळत नाहीये। पूजा खेडकर वाशिमला असताना तिथून ती पुण्याकडे निघाली होती आणि दरम्यानच्या काळात ती कुठे गेली हेच कळत नाहीये। पूजा खेडकरवरती आता 2 ते 3 प्रकारच्या कारवाई झालेल्या आहेत। यातली पहिली कारवाई म्हणजे तिला शोकास नोटीस बजावण्यात आली होती। महाराष्ट्र शासनाकडनं तिचा प्रोबेशन पिरियड जो होता, प्रोबेशन थांबवण्यात आलेलं होतं। दुसरी जी कारवाई होती ती तिच्यावरती थेट गुन्हा दाखल करण्यात आला होता आणि तिसरी कारवाई म्हणजे जी कालच झाली त्यामध्ये की पूजा खेडकरचा IAS पद रद्द करण्यात आलेला आहे आणि तिला पुढच्या सगळ्या परीक्षांसाठी बाद ठरवण्यात आलेला आहे। तर या तिन्ही घटना अतिशय महत्त्वाच्या आहेत। या एकूण प्रकरणामध्ये पूजा खेडकर ही या संपूर्ण प्रकाराची केंद्रस्थानी आहे आणि त्याच्यामुळे आता तिला पोलिसांमध्ये हजर करणं, तिला अटक करणं हे महत्त्वाचं ठरणार आहे आणि तिच्याकडूनच या प्रकरणाचा तपास आता पुढे जाणार आहे। तिने जी बनावट कागदपत्र, म्हणजे तिच्यावरती लावण्यात आलेल्या आरोपामध्ये प्रामुख्याने बनावट कागदपत्र, नॉन क्रिमिनल। नक्कीच तुम्ही आमच्यासोबत असंच थांबा। आपल्याकडे माहिती अधिकार कार्यकर्ते विजय कुंभार देखील जोडले गेलेले आहेत। विजयजी, पूजा यांच्या संदर्भातली महत्त्वाची माहिती समोर येते, त्यांचा जामीन अर्ज हा फेटाळण्यात आलेला आहे। जामीन अर्ज फेटाळा चांगलं झालेलं आहे। आता पोलिसांनी केवळ पूजाच नव्हे तर पूजाला ज्यांनी ज्यांनी मदत केली त्यांची चौकशी केली पाहिजे, त्यांना लवकरात लवकर अटक केली पाहिजे। पूजा या त्यांना जे काही कायद्याने दिलेले आयुध आहेत त्या वापरतील हे उघड आहे, परंतु आता पोलिसांनी त्याहीपेक्षा वेगाने तपास करून फक्त पूजा खेडकरच नव्हे तर इतर जे काही अशा प्रकारचे गुन्हे आहेत, दिव्यांग सर्टिफिकेट असतील, इतर सर्टिफिकेट असतील, त्या सगळ्यांची चौकशी केली पाहिजे। नक्कीच विजयजी, आपण पाहतोय की पूजा आता या क्षणाला फरार आहे, तर तिचं हे फरार असणं आता पुढच्या दृष्टीने तिच्यासाठी किती घातक असू शकतं?
हे पूर्णपणे घातक आहे, परंतु आता काहीही फरक पडत नाही, कारण त्यांच्या दृष्टीने पद तर गेलेलं आहे, नोकरी तर गेलेली आहे. त्यामुळे त्यांना आता स्वतःची कातडी वाचवणे याच्याशिवाय दुसरा पर्याय उरलेला नाहीये. नक्कीच विजयजी, धन्यवाद तुम्ही दिलेल्या महत्त्वपूर्ण माहितीबद्दल. तर आपण पाहतोय पूजा खेडकर या सापडत नाहीयेत, मात्र आज जी सुनावणी झालेली आहे कोर्टामध्ये त्यामध्ये पूजा खेडकरचा जो जामीन अर्ज आहे तो फेटाळण्यात आलेला आहे आणि कोर्टाकडून पूजा खेडकर हिला मोठा दणका आपल्याला पाहायला मिळतोय. कोणत्याही क्षणी पूजा खेडकरला अटक होऊ शकते. गेल्या अनेक दिवसांपासून पूजा खेडकर ही कुठल्याही सुनावणीसाठी हजर असल्याचं आपल्याला पाहायला मिळालेलं नाहीये आणि आता पोलीस तिचा कशा प्रकारे शोध घेतील हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे. तर पुन्हा एकदा जाऊयात आमचे प्रतिनिधी अरुण मेहत्रे यांच्याकडे. अरुण, आपण बोलत होतो पूजा यांचा जो जामीन अर्ज आहे तो फेटाळण्यात आलेला आहे, पूजा सापडत नाहीये. पुढच्या दृष्टीने पूजासाठी हे किती घातक असू शकतं? जसं आता विजय कुमारांनी म्हटलं की पूजा खेडकरला आता केवळ कातडी वाचवावी लागणार आहे. तिला अटक केल्याशिवाय पर्याय नाहीये, कारण न्यायालयाने तिचा अटकपूर्व जामीन फेटाळलेला आहे आणि स्वाभाविकपणे अटक केल्यानंतर तिची पोलीस कस्टडी घेतली जाईल. पोलीस कोठडीत असताना मग तिच्या संदर्भातला किंवा तिच्यावर असलेल्या आरोपांचा सगळा तपास केला जाईल. पोलिसांना त्याबाबतचे पुरावे गोळा करावे लागतील. तिनं ज्या ज्या ठिकाणावरनं बनावट कागदपत्र गोळा केली तर त्या एकूणच या सगळ्या घटनाक्रमामध्ये किंवा हा एक प्रकारचा कट आहे, त्याच्यामध्ये कोण कोण सहभागी होते त्या लोकांना देखील या गुन्ह्यामध्ये सहभागी करून घ्यावं लागेल. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे की तिने संपूर्ण यंत्रणेची दिशाभूल केलेली आहे, फसवणूक केलेली आहे आणि यातून जी UPSCची प्रतिष्ठा कुठेतरी डागाळली गेली होती, तर ती आता जर खऱ्या अर्थानं पूर्णपणे पुनर्स्थापित करायची असेल तर पूजा खेडकरवरती कठोरात कठोर कारवाई व्हायला पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून पोलीस प्रयत्न करतील. नक्कीच, धन्यवाद अरुण तुम्ही दिलेल्या महत्त्वपूर्ण माहितीबद्दल. तर आपण पाहतोय पूजा खेडकर हिचा जामीन अर्ज फेटाळण्यात आलेला आहे आणि ती सापडत देखील नाहीये. आता पोलीस तिचा शोध घेतील आणि त्यानंतर पूजा खेडकर यांना अटक करण्यात येणार आहे.